नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप प्रचंडरित्या व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं किंवा अंगणवाडी सेविका ही बदनाम होते. तर तो व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमधील नेमकी सत्यता जर आपण पाहिली तर एक महिला एका मुलीला चिमुकलीला पायऱ्यांवर ढकलत आहे आणि ती ढकलत आहे तर असा आरोप केला जात आहे गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर की ती अंगणवाडी सेविका आहे. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या ताईंना मी ती सत्यता काय आहे तर हा व्हिडिओ आपल्या माननीय महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि त्या व्हिडिओ मागची सत्यता त्यांनी त्वरित शोधून काढली आणि ती सत्यता काय आहे ती देखील मी तुम्हाला सांगते. त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर मी पण सांगते. तर ती अंगणवाडी सेविका नव्हती, तर ही पनवेलमधील अंगणवाडीचा जरी हा प्रकार घडलेला असला तरी ती अंगणवाडी सेविका नव्हती, तर ढकलणारी तिच्या मुलीला ढकलणारी स्वतः तिची आईच होती. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका ती नव्हती. तर त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तर याच्यामुळे आपल्या अंगणवाडी सेविकांचं नाव बदनाम होते. त्याच्यामुळे ताईंनो, आपल्याला एकच करायचं सगळ्यांना. बघा, मी व्हिडिओच्या माध्यमातून का सांगते की वेळोवेळी पण बऱ्याचशा गोष्टी सांगत असते की आपल्याला एक शासनाने गणवेश ठरवून दिलेला आहे. आपला जर गणवेश आणि आपलं आय कार्ड जर आपल्या गळ्यात असेल तर अशा ज्या घटना असतात यांना खतपाणी हे मिळणार नाही. मुळात आपली कुठल्याही प्रकारची चूक नसताना आपल्यावर हा चुकीचा आरोप केला जातो आणि याची दखल थेट आपल्या मंत्रींपर्यंत जाऊन पोहोचली. त्यांनी सत्यता शोधली, कारण की शेवटी त्यांना पण माहिती की अंगणवाडी सेविका काम करत असताना अंगणवाडी सेविकेलाच का लहान मुलांचा भाग दिला किंवा महिला म्हणूनच का अंगणवाडीसाठी निवडण्यात आली की महिला एक अशी असते की ती त्या येणाऱ्या बालकाला ते रडत असेल तर त्याला अंगावर म्हणजे आईच्या मायेने अंगणवाडी सेविकाने मदतनीस त्या बालकांना अंगणवाडीमध्ये जीव लावत असते. त्याच्यामुळे माझी कुठली अंगणवाडीची ताई सेविका असेल किंवा मदतनीस असेल ती असा प्रकार करूच शकत नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ इतका प्रचंड रीतीने व्हायरल झाला तर ताईंनो, आपल्याला आता एकच खबरदारी घ्यायची की आपला गणवेश आहे की सेविका ताईंसाठी गुलाबी साडी आणि मदतनीस ताईसाठी पिवळी साडी आणि आपलं आय कार्ड देखील प्रत्येकांचं आहे. तर कृपा करून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते की आपला गणवेश घालूनच अंगणवाडी केंद्रात जा. आय कार्ड आपल्या गळ्यात असू द्या, म्हणजे ही आपली आयडेंटिटी आहे. जर गणवेश नसला तर असे प्रकार घडले तर आपली चूक नसताना देखील चुकीच्या गोष्टीने आपल्या गोष्टी व्हायरल होतात आणि आपल्या पूर्ण डिपार्टमेंटवर म्हणा किंवा आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर म्हणा याचं खत पाणी दिलं जातं. तर ताईनं कुठली चूक नसताना आपल्याला ब्लेम केलं जातं. म्हणून आपल्याला माहिती ही घटना आपली अंगणवाडी जरी घडली तरी आपल्या सेविकेची याच्यात चूक नाही. आपली सेविका तर असं करूच शकत नाही. मी छातीटोक सांगते की माझी एकही भगिनी असं करू शकत नाही. पण आपण आता गणवेश घालायचंय, त्याच्यामुळे अशा चुकीच्या होणाऱ्या व्हिडिओपासून देखील आपल्याला सावध व्हायचं आहे. आपल्याला आपला गणवेश घालायचा आहे, एवढंच मला तुम्हा सगळ्या ताईंना सांगायचं होतं. आजचा माझा एवढाच मेसेज तुमच्यापर्यंत द्यायचा होता म्हणून मी व्हिडिओ प्रत्यक्ष तुमच्या समोर आली. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. ताईंना मात्र एक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली कुठली ताई विदाऊट गणवेश अंगणवाडी केंद्रात येता कामा नये. सेविका असो का मदतनीस असो, दोघांनीही गणवेश आणि आय कार्ड हे गळ्यात टाकायचंच. ती आपली आयडेंटिटी आहे. ताईंनो, आपला गणवेश ही आपली ओळख आहे. त्याच्यामुळे याला कोणी कृपा करून इग्नोर करू नका, दुर्लक्षित करू नका. सगळ्यांनी गणवेश घाला. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.